मंदिरांचं शहर समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळते. खरं तर नाशिक जसं मंदिरांचं शहर आहे तसंच नाशिकच्या आसपास अनेक पर्यटक स्थळं आहेत, ज्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत, देवदर्शन आणि त्यासोबतच निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर देखील करण्याचा योग भाविकांसहित पर्यटक देखील साधताना बघायला मिळत आहेत. नाशिकच्या जवळपास त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे, त्यासोबतच सप्तशृंगी वणीचा गड आहे आणि त्यासोबतच शिर्डीचं देवस्थान आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करतानाच नाशिकच्या आसपास भंडारदरा, त्यासोबतच इगतपुरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त पर्यटनाचा आनंद देखील लुटताना सध्या पर्यटक बघायला मिळत आहेत. एकूणच नवीन वर्षाच्या स्वागताचा हा देवदर्शन आणि पर्यटनाचा योग भाविक सध्या लुटत असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र या सगळ्या गर्दीमुळे नाशिकमध्ये वाहतुकीची कोंडी मात्र झाली आहे आणि त्याच्या नियोजनात पोलीस मात्र अपयशी ठरत असल्याचं बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.